नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, नवीन घर, मोकळी जागा किंवा प्लॉट घेण्याचा, फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल, यापैकी तुम्ही कोणतेही फ्लॅट खरेदी करत असाल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कारण की घर, फ्लॅट, जमीन ही आपल्या आयुष्यामध्ये एकदाच होते, तर ती घेण्याआधी आपण काही गोष्टींच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तर अशा गोष्टी आपण कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे, खरेदी करण्याआधी काही गोष्टींचे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याबद्दलच्या काही गोष्टी असतात, काही दोष असतात, तर ते आपण बघितले पाहिजे. तुमचे घर असो, फ्लॅट असो, जमीन असो, जुने असो किंवा नवीन, ते घेण्याआधी तिथली नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा कशा ओळखायच्या, तर त्याबद्दल माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. पण जी पण वास्तू खरेदी करतो, जी फ्लॅट असो, घर असो, तर त्या ठिकाणी काही दोष असतात. म्हणजेच त्या ठिकाणी काही निगेटिव्ह एनर्जी असते किंवा तिथे काही नकारात्मक ऊर्जा असते. अशा जागेच्या संपर्कात आल्याने आपल्याला अधिक दोष हे लागू होतात. आपण खरेदी केलेल्या जागेमध्ये, घरामध्ये हे दोष आपल्याला लागू होतात. ते दोष आपल्याला लागू नये त्यासाठीच आपल्याला काही खास गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कारण आपण खरेदी केलेल्या जागेमध्ये हे नकारात्मक ऊर्जा, ही दोष हे आलेले असतात. त्यामुळे तुम्ही एखादी जागा किंवा घर घेताना काय काळजी घ्यावी, जसं की एखादं घर आहे, एखादं कुटुंब आहे आणि ते नवीन घरामध्ये राहायला गेलं किंवा नवीन फ्लॅट मध्ये राहायला गेलं, काही न बघता तुम्ही जर अशा ठिकाणी राहायला गेले तर त्यांना राहायला गेल्यानंतर काही ना काही त्रास होतो, काही ना काही अधोगती येते. किंवा आपण बऱ्याच वेळेस असंही ऐकलेलं असतं की आम्ही पूर्वी खूप चांगलं होतं आमचं, पहिले नवीन घरामध्ये, नवीन जागेमध्ये आल्यावरच आम्हाला असं त्रास झाला किंवा अचानक आम्हाला असं काही, इथं गेल्यावर आम्हाला काही ना काही अडचणी यायला सुरुवात झाली. घर घेतल्यानंतर, तिथे राहायला गेल्यानंतर असं आपण बरेचदा ऐकलेलं असतं. किंवा अचानकपणे कोणते ना कोणते काही दुर्घटना, काही ना काही अचानक हादसे झाले. किंवा नवीन घरामध्ये, फ्लॅटमध्ये किंवा जागेमध्ये राहायला गेल्यापासून आमचे कोणतेही काम होत नाही, असे आपण बरेचदा ऐकलेले आहे. तर ते का होतात, असं होण्यामागं काय कारण आहे, तर जेव्हा आपण नवीन घर घेतो, नवीन घरामध्ये राहायला जातो किंवा नवीन जागेमध्ये बांधकाम करून राहायला जातो, तर त्या जागेमध्ये, त्या बांधकामामध्ये, फ्लॅटवरती, घरामध्ये आपल्या जाण्यापूर्वी सुद्धा कोणी ना कोणी त्या जागेमध्ये राहिलेलं असतं. आणि त्यामुळे त्या जागेमध्ये तिथे काही घटना घडलेल्या असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये काही विपरीत घटना घडलेल्या असतील आणि त्यामुळे त्या जागेमध्ये निर्माण झालेले दोष, नकारात्मक ऊर्जा, त्या जागेमध्ये असलेली कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा ही आपण घेतलेल्या जागेमध्ये आपल्याला मिळत असते. या सर्व गोष्टी आपण गेल्यावर आपल्याला, आपल्या परिवाराला हमखास मिळत असते. म्हणजेच त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा असेल. आज जरी तुम्ही जागा घेत नसाल, घर घेत नसाल किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करत नसाल, तरीही भविष्यात कधी ना कधी तुम्ही याचा विचार करणार असाल, तर त्यावेळेस नक्की या गोष्टींची अवश्य काटोकाट पालन करा. ज्यावेळेस तुम्हाला घ्यायचं आहे त्यावेळेस नक्की या गोष्टींचे आवर्जून पालन करा. भविष्यात तुम्ही कुठे जागा घेणार असाल किंवा कुठे नवीन बांधकाम करणार असाल तर निश्चितपणे तुम्ही या गोष्टी उपयोगी पडतील. फक्त लक्षात घ्या की कोणतीही जागा घेत असताना, त्या जागेची निवड करत असताना आपल्या शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहे. तर आपण एखादी मोकळी जागा घेऊन आपण जर तिच्यामध्ये बांधकाम करणार असाल तर सर्वात प्रथम त्या जागेमध्ये 1 हातभर असा खोल खड्डा घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्या खोल खड्डा घेताना आपल्याला काही वस्तू सापडतात का ते बघायचे आहे. म्हणजे तुम्ही ज्या जागेवर बांधकाम किंवा घर सुरुवात करणार असाल बांधायचं, किंवा बांधकाम सुरुवात करण्यापूर्वी जी जागा घेतलेली असेल किंवा घेणार असाल, तर तिथे आपल्याला 1.5 हात एवढं खड्डा करायचा आहे. खड्डा केल्यानंतर त्या 1.5 हाताच्या खड्ड्यामध्ये जर तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या वस्तू सापडल्या किंवा तिथे कोणाचे असे हाडं मांस सापडले तर अशा वेळेस समजून जा की निश्चित ती जागा, समजून जा की त्या जागेमध्ये काही दोष आहे. दुसरी गोष्ट, आपण जो 1.5 हात खड्डा केलेला आहे तर त्या खड्ड्यामध्ये 1.5 हात खड्डा खणल्यानंतर तो खड्डा परत आपण बुजवायचा आहे. असं केल्यानंतर, खड्डा बुजवल्यानंतर जी जागा आहे, जी माती आहे, तर ती, म्हणजेच खड्डा भरून माती वर आली तर, म्हणजेच आपण बाहेर काढलेली माती जी खड्ड्यापेक्षा जास्त वर आली तर अशा वेळेस समजून जा की ती जागा अत्यंत शुभ आहे. म्हणजे आपण खड्डा भरल्यानंतर थोडीशी माती शिल्लक राहिली तर किंवा वरती आली आहे तर ती जागा अत्यंत शुभ आहे. किंवा खणलेल्या खड्ड्यामध्ये जी माती आपण खड्ड्यामध्ये भरली आणि तो पूर्णपणे भरला नाही किंवा तो फक्त सपाट भरला तरीही तो शुभ मानला जातो, तो चांगला मानला जातो. फक्त खड्डा खणल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही खड्ड्यामध्ये माती
टाकता आणि ती माती खड्डा भरू शकत नसेल तर तो खड्डा थोडासा भरायचा राहिलेला असेल असं दिसत असेल तर तुम्ही त्यावेळेस समजून जा की त्या जागेमध्ये दोष लागू आहे असं समजून जा. कारण असं म्हणतात की आपण जेव्हा नवीन जागा खरेदी करतो, जागेमध्ये बांधकाम करतो, तर त्यापूर्वी त्या जागेमध्ये कोणाची समाधी तर नव्हती ना, म्हणजेच एखाद्या व्यक्ती पूर्वज यांनी त्या ठिकाणी काही समाधी घेतली नसेल ना, तर अशा गोष्टींचाही तपास केला पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे. पूर्वी खेडेगावामध्ये काही ठिकाणी काही गावांमध्ये त्यांच्या पूर्वजांच्या समाधी ह्या केलेल्या असतात. त्यामुळे या अशा गोष्टी आपण माहिती करूनच जमीन, जागा, खाली मोकळी जागा खरेदी करावी. ज्या बी ठिकाणी आपण मोकळी जागा घेत असाल तर त्या ठिकाणी आपण राहणार असाल तर अशा ठिकाणी विहिरीचे ठिकाण सुद्धा नसावे. कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचे स्तोत्र हे चालू असते. तर मग आता कशी जागा निवडावी फ्लॅटसाठी, प्लॉटसाठी, घरासाठी? तर तुम्हाला शांतता आणि समृद्धी हवी असेल तर फ्लॅट, घर खरेदी करताना वास्तू नियमांचे पालन केलं पाहिजे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी बरीचशी माहिती दिलेली आहे घराबद्दल, फ्लॅट खरेदी करण्याबद्दल किंवा रिकामी जागा खरेदी करण्याबद्दल. बरेचसे लोक जमीन किंवा फ्लॅट खरेदी केल्यानंतर वास्तुशास्त्राचा विचार करतात, म्हणूनच घरात त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते. तर अशा समस्या टाळण्यासाठी व काही योग्य ठिकाणी आहे याची खात्री करूनच फ्लॅट खरेदी करण्याआधी तुम्ही तुमच्या घरात सकारात्मकता आणू शकतात. फ्लॅट खरेदी करताना किंवा घर खरेदी करताना वास्तुशास्त्राचे पालन करावे. त्यामुळे घरात शांतता आणि आनंद राहतो. घराजवळ किंवा आपण जिथे फ्लॅट घेतोय, मोकळी जागा घेतोय, तिथं पिंपळाचे झाड असणं ही अत्यंत शुभ मानले जाते. कारण पिंपळ हे अत्यंत पवित्र झाड मानले जाते. कारण त्यामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा वास आहे. आपल्या घराजवळ किंवा आपल्या घराच्या जागेवर पिंपळाचे झाड असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे आपण जागा घेत असताना आपल्या घराजवळ किंवा मोकळे जागेमध्ये पिंपळाचे झाड असणं ही खूप शुभ मानले जाते. अशा ठिकाणीही आपण घर, जागा, फ्लॅट घेऊ शकतो. फ्लॅट, घर घेताना फ्लॅट निवडण्यासाठी वास्तुशास्त्रात काही विशिष्ट आकारांची माहिती सांगितली जाते. काही विशिष्ट आकारामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते. तसेच आपण कोणत्या आकाराचे घर, फ्लॅट घेतोय तर ते आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. चौकोनी असलेली जागा व्यावसायिकसाठी किंवा नवीन फ्लॅट किंवा घर चौकोनी आकाराची वास्तू अत्यंत शुभ मानली जाते. वास्तूनुसार चौकोनी भाग हा भाग्यवान मानला जातो. सर्वात उत्तम असणारी दिशा म्हणजे उत्तम परिणामासाठी ईशान्य किंवा पूर्व उत्तरेकडे तोंड असलेले किंवा पूर्व उत्तरमुखी असलेले सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतो. वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट निवडताना चौकोनी आकाराचे फ्लॅट हा अत्यंत शुभ मानला जातो. त्यानंतर चौकोनी प्रमाणेच आयताकृतीचा सुद्धा निवासस्थानाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आयताकृतीचे निवासस्थाने ही जागेत परिपूर्णता आणतात. चौकोनी जागा ही शांती आणि आनंदाशी संबंधित आहे. तर आयताकृती ही चांगली आरोग्य आणि समृद्धी आणणारी वास्तुशास्त्रानुसार अति उत्तम मानल्या गेलेली आहे. आयताकृती ही आपल्या घरातील आरोग्य आणि समृद्धीशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार प्लॉट, फ्लॅट निवडताना हा चौकोनी आकार किंवा आयत आकाराचा असावा. अशी जमीन, प्रॉपर्टी खूप भाग्याची असते. तसेच अशा ठिकाणचे रस्ते फ्लॅटची उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असली पाहिजे. वास्तू खरेदी करताना नेहमी तज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार काही फ्लॅटचे आकार, प्लॉटचे आकार अशुभ मानले जाते आणि ते घेणे टाळले पाहिजे. यामध्ये जसे की वाढलेले कोपरे, कट किंवा गहाळ झालेले क्षेत्र, वास्तुशास्त्रानुसार वर्तुळ आकाराचा असलेली जागा किंवा त्रिकोणी आकार, अशा आकारामुळे ऊर्जेमध्ये असंतुलनता निर्माण होते आणि अशा मालमत्तामध्ये नकारात्मक परिणाम होतात. फ्लॅट, जमीन, प्लॉट, घर यांच्या आकारानंतर तुम्ही त्यांची दिशा किंवा स्थान यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणून वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट निवडताना प्रत्येक दिशेचे महत्त्व हे जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे ईशान्य कोपरा हा जमिनी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम भाग्याचा मानला गेलेला आहे. तसेच वायव्य कोपऱ्यात जमीन, घर असेल तर कुटुंबात आजार निर्माण करतात. त्यानंतर नैऋत्य दिशेला असलेले घर, जागा हे आपल्या आयुष्यात अनावश्यक दबाव आणतात. ती नातेसंबंधी, नोकरी, आरोग्य, पैसा किंवा मानसिक समस्या निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे असू शकते. त्यानंतर आग्नेय दिशा, वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशा तुमच्या जीवनात अडथळे आणतात. आग्नेय या दोषामुळे कुटुंब किंवा व्यवसायात गरिबी येऊ शकते. गरिबी, रोग आणि नुकसान होऊ शकते.
जर तुमच्याकडे आग्नेय दिशेला असलेल्या जागा घर असेल तर वास्तू उपयुक्त दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करा. आपण घेणाऱ्या घराजवळ, फ्लॅट जवळ, जमिनीजवळ कोणतेही स्मशानभूमी, समाधी स्थळ किंवा दफनभूमी नसावी. वास्तुशास्त्रानुसार ते अडथळेचे मानले जाते. त्यानंतर ईशान्य किंवा उत्तर दिशेला रिकामी जागा ही समृद्धी आणते. जो नवीन जागा घेतो त्याला ते प्रॉब्लेम येतात. त्यामुळे या सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे. तर तुम्ही ह्या खरेदी करण्याआधीच तुम्ही या गोष्टी, तर अशा जागेबद्दल तुम्ही नक्की माहिती करून मग खरेदी करा. त्यामुळे जागेचे प्रश्न ज्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पण सावध असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही जागा, फ्लॅट, घर खरेदी करण्याआधी या गोष्टींचा नक्की अवश्य विचार करा किंवा एखाद्या जाणकार गुरूंचा सल्ला घेऊन तुम्ही खरेदी करू शकतात. कारण आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या परिवाराला किंवा संपूर्ण घरादाराला त्याचे वाईट परिणाम भोगायची वेळही येऊ शकते. आणि अशा जागेमुळे आपल्याला गती प्राप्त होत नाही, म्हणजेच प्रगती प्राप्त होत नाही. चला तर मग ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तसेच हाईपलाही क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.